अध्याय 5. चंचुलाच्या प्रयत्नाने आणि पार्वतीजींच्या आज्ञेने तुंबुरूचे विंध्याचल पर्वतावर शिवपुराण सांगणे. बिंदुकचा पिशाच योनीतून उद्धार आणि पतिपत्नीचा शिवलोकात आनंद. श्री सुतजी म्हणाले, शौनक, एक दिवस परमानंदात निमग्न झालेल्या चंचुलाने उमादेवींच्या म्हणजेच पार्वतीजींच्या जवळ जाऊन त्यांना प्रणाम केला आणि हात जोडून स्तुती करू लागली. चंचुला म्हणाली, हे गिरिराज पुत्री स्कंदमाता उमे, तुम्ही सगुण आणि निर्गुण दोन्ही आहात. आपणच या जगताची सृष्टी, पालन आणि संहार करणाऱ्या पराशक्ती आहात. देवी, माझे पती बिंदुक सध्या कुठे आहेत आणि त्यांची गती काय झाली आहे हे मला ठाऊक नाही. हे महादेवी, माझे पती एका वेश्येच्या प्रेमात आंधळे झाले होते आणि पापात बुडाले होते. त्यांचा मृत्यू माझ्या आधीच झाला. ते कोणत्या गतीत गेले असतील? मला असा उपाय सांगा ज्याने मी पुन्हा त्यांच्याशी जोडली जाऊ शकेन. माता गिरिजा म्हणाल्या, मुली, तुझा पती बिंदुक अत्यंत पापी होता. त्याचे अंतःकरण दूषित होते. मरणोत्तर अनेक वर्षे वेगवेगळ्या भयानक नरकात अतिशय घोर दुःख भोगल्यानंतर आता तो उरलेले पाप भोगण्यासाठी विंध्याचल पर्वतावर पिशाच बनून भटकत आहे. तिथे तो केवळ वारा पिऊन राहतो आणि विविध प्रकारचे कष्ट सहन करत आहे. सुतजी म्हणतात, शौनक, हे ऐकून चंचुला अत्यंत दुःखी झाली. तिने स्थिर चित्ताने उमादेवींना पुन्हा प्रणाम केला आणि विचारले, हे महेश्वरी, माझ्या त्या दुष्टपतीचा या पिशाची योनीतून कसा उद्धार होऊ शकेल? कोणत्या उपायाने त्याला उत्तम गती मिळेल ते मला त्वरित सांगा. पार्वतीजी म्हणाल्या, तुझ्या पतीने जर शिवपुराणाची पुण्यमयी कथा ऐकली तर तो या दुर्गतीतून मुक्त होऊन उत्तम गतीचा भागीदार होऊ शकतो. तसेच गंधर्वराज तुंबुरूला आज्ञा आणि पिशाचाचा उद्धार. पार्वतीजींचे हे बोलणे ऐकून चंचुलाने त्यांना वारंवार प्रणाम केला आणि आपल्या पतीला कथा ऐकवण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली. भक्तांवर कृपा करणाऱ्या पार्वतीजींनी गंधर्वराज तुंबुरूला बोलावले आणि म्हणाल्या, तुंबुरू, तू माझ्या या सखीसोबत म्हणजेच चंचुलासोबत लगेच विंध्याचल पर्वतावर जा. तिथे बिंदुक नावाचा महाघोर पिशाच राहतो. त्याला पकडून बांधून ठेव आणि त्याच्यासमोर शिवपुराणाची उत्तम कथा गाऊन सांग. कथा पूर्ण झाल्यावर त्याला माझ्या आज्ञेने विमानात बसवून शिवलोकात घेऊन ये. पार्वतीजींची आज्ञा मानून तुंबुरू आणि चंचुला विंध्याचल पर्वतावर गेले. तिथे त्यांना तो भयानक पिशाच दिसला. त्याचे शरीर अथांग विशाल होते. तो कधी हसायचा, कधी रडायचा, तर कधी उड्या मारायचा. तुंबुरूने त्याला पाशाने बांधले आणि कथामंडपाची रचना केली. शिवपुराणाची कथा ऐकण्यासाठी देवता आणि ऋषीमुनीसुद्धा तिथे गोळा झाले. तुंबुरूने नारदजींच्या प्रिय वीणेवर विद्येश्वर संहितेपासून वायुसंहितेपर्यंत संपूर्ण शिवपुराणाची कथा सुंदर रीतीने गाऊन ऐकवली. बिंदुकची मुक्ती आणि शिवलोकात निवास. ती परमपुण्यमयी कथा ऐकताच त्या पिशाचाचे सर्व पाप भस्म झाले. त्याने लगेचच ते पिशाचाचे भयानक शरीर सोडले आणि त्याला दिव्य, सुंदर आणि प्रकाशित रूप प्राप्त झाले. त्याच्या अंगावर दिव्य वस्त्रे आणि आभूषणे चमकू लागली. तो त्रिनेत्रधारी चंद्रमौळी रूपात प्रकट झाला. त्यानंतर तुंबुरू आणि चंचुलासोबत तो दिव्य विमानात बसून तत्काळ शिवलोकात पोहोचला. तिथे भगवान महेश्वर आणि माता पार्वती यांनी प्रसन्न होऊन बिंदुकचा मोठा सत्कार केला आणि त्याला आपला पार्षद बनवून घेतले.
त्याची पत्नी चंचुला ही आधीच पार्वतीजींची सखी झाली होती. अशा प्रकारे ते दोघे पती पत्नी म्हणजेच बिंदुक आणि चंचुला सर्व पापांपासून मुक्त होऊन शिवलोकात सदासाठी परमसुखाने आणि आनंदाने राहू लागले. अध्याय 5 समाप्त. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि संपूर्ण शिवपुराण कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.